सगळ्यांना. इकडून आम्ही मॉलमधून सगळीकडून फिरून आल्यानंतर परत पनवेल आपला वडाळे तलाव दाखवण्यासाठी आम्ही इकडे घेऊन आलो त्यांना, थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी. मस्त असा परिसर बघून त्यांना पण खूप छान वाटलं. इकडे आहे इकडे आणलं तरी पण रुद्र काय खुश नव्हता. त्याचं गुणगुण चालूच होतं. 4 व्हीलरमध्ये नाही बसवलं, 2 व्हीलरमध्ये नाही बसवलं. त्याचं रडं काय थांबलेलं नव्हतं. तो काय खुश नव्हताच. इकडे आईनं सांगितलं की तुम्ही बसून घ्या. तोपर्यंत रुद्रचे पप्पा तिकडे गाडी पार्क करून येतच होते. तोपर्यंत त्यांना सांगितलं की आम्ही इकडे, तुम्ही बसून घ्या. इकडे डक वगैरे पण खूप छान होते, फिश वगैरे पण खूप छान होते बघण्यासारखे. किती मस्त वाटतात बघा, किती मस्त पोहत आहेत ते पाण्यामध्ये. पोहतात ना बघ, तेवढंच त्यांचा आयोग बाकी पूर्ण वरती असं जमिनीवर चालल्या का तसं का नाही. इकडे आम्ही सगळं वडाळे तलावाला थोड्या वेळ बसल्यानंतर आम्ही काहीतरी आता खायचं होतं. या लोकांना काहीतरी द्यायचं होतं. त्यामुळे कुठे काय चांगलं खायला भेटले शोधत होतं, पण कुठं आम्हाला तिकडे काही दिसलं नाही. शेवटी आम्ही ओलाची रिक्षा केली आणि रिक्षाने आम्ही द्वारका साईडला आलो. आणि इकडं मग आम्ही त्यांना विचारून काय खायचं आहे ते विचारलं आणि मग त्यांनी ऑर्डर केली. ऑर्डर देऊन झाल्यानंतर आम्ही बसायला कुठे काय जागा आहे का ते शोधतच होतो, पण सगळं फुल होतं. रविवार असल्यामुळे सगळीकडे गर्दी होती. त्यामुळे इकडे एक बेंच भेटला आम्हाला. तो रिक्षावाल्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी बसवलेला आहे. तिकडे मग आम्ही प्लेट वगैरे घेऊन दिले त्यांना, कारण एवढा वेळ त्यांना काही उभं राहून खायला जमणार नाही म्हणून. आणि नंतर आईंना काही ते आवडलं नाही म्हणून परत आई बोलले की मला जिलेबी दे आणून, म्हणून त्यांना मग जिलेबी आणून दिल्या. त्यातल्या सगळ्यांना त्या वाटतच होत्या, हे घे चाललं होतं त्यांचं सगळ्यांना. झालं का फिनिश? बस बस ठेवा की उद्या खावा. इकडे आमचं खाऊन वगैरे सगळं झालं आणि आम्ही एक रिक्षा केली आणि रिक्षामध्ये आम्ही 4 जण बसलो आणि रुद्राचे पप्पा पाठीमागून रिक्षातून येतच होते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.